सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जमलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भाऊंना आज उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. उपस्थित विचारपीठवरती सर्व माजी आमदार, खासदार, सगळे नवीन निवडून आलेले नगर परिषदेचे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आज मागच्या 6 महिन्यामध्ये एक चमत्कार घडला होता. तो म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी युती केली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे वादळ फिरलं, कुठेतरी आंबेडकरी जनतेला कुठेतरी विश्वास भेटला की आता ज्या आंबेडकरी जनतेचा फक्त इलेक्शन पुरता वापर केला होता मागच्या अनेक वर्षापासून, त्या लोकांना कुठेतरी सत्तेत नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलंय. आताच इगतपुरीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेने जी युती केली होती त्याचे रिपब्लिकन सेनेचे 4 उमेदवार उभे होते आणि त्यातले 3 निवडून सुद्धा आले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि कुठेतरी आंबेडकरी समाजाला एक विश्वास दिला की जर युती केली, जरी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकसाथ आली तर कुठेतरी आंबेडकरी जनता ही सत्तेत जाऊ शकते. आपल्या सर्वांना माहीतच असेल, मागच्या अनेक वर्षापासून आंबेडकरी जनतेचा फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता वापर झालाय. पण आपल्या लाडक्या बहिणींचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज साहेबांनी दाखवून दिलं की आंबेडकरी जनता सत्तेत सुद्धा जाऊ शकते. मी इकडच्या तमाम आंबेडकरी जनतेला एकच विनंती करायला आलोय की आपण सर्वांनी एकनाथ शिंदेजी साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये युती केली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा जी युती आहे त्यामध्ये आपण या दोघांना आणि राष्ट्रवादी अजितदादाजी यांची युती आहे त्याच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्याल, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि इकडेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.